आणलंय का पाणी? दे, मी घेऊन येतो. रागवलीस माझ्यावर? अगं बोल ना, जे काही मनात आहे ना ते सगळं बोलून टाक. माझा नवऱ्याचा सगळ्यांसमोर झालेला अपमान नाही आवडला मला. तुझा नवरा आणि मी कोण ग त्याची? माझा मुलगा नाहीये तो? सांग ना, माझा मुलगा नाहीये का तो? त्याला असं बोलताना मला आनंद होत होता का? माझ्या काळजात कळ आली होती. त्याला बोलला त्याचा राग नाही आलाय मला, पण सगळ्यांसमोर. हे बघ हे बघ हे बघ, रडू नकोस, रडू नकोस. काय असतं बाळा, तुला राग आलाय मला कळतं, पण हे काय मी मुद्दाम बोलले नव्हते. आपल्या या मोठ्या कुटुंबात कधी कधी असं वागावं लागतं. असं वागलं ना तर त्याचा रिझल्ट वेगळाच येतो. कळलं ना? तुला वाईट वाटलं मला समजतं, पण बाळा तूही मला समजून घे ना. हवं तर मी तुझी माफी मागते. नाही, नको. सॉरी, असं नका करू, पण तुम्ही प्लीज. हे बघ, अपमान मनात धरून बसू नकोस. पोरांवर राग अजिबात काढू नकोस. गणपती आहे ना घरात, गणपती आहे ना, चांगली हसत राहा बघ. रडू नको हा पोरी, रडू नको. हे बघ, आज संध्याकाळची पूजा तू आणि मोहननी मिळून करायची. आज जा, छान पैकी तयार हो, सुंदर दिस. कळलं का बाळा? शानी येतस, उगीच रागून बसलीस. विक्रांत, हॉस्पिटलमधून तुमच्यासाठी फोन आलाय. तुम्ही दोघं खेळा, मी आलोच. हा, भांडू नका. काय हा बोला. मी दुपारपर्यंत येतोय आणि आल्यावर मी पेपर्स चेक करेन. आता माझी बॅटिंग दे, दे माझी बॅटिंग. आर्यन, आर्यन, काय चाललंय, काय चाललंय तुम्हा दोघांचं? हा, सकाळी सकाळी दात न घासता, आंघोळ न करता लागले खेळायला. चला दादा बघ ना.
ए दादा बिदा काही नाही, दात घासायचे चल आधी. ए दादा आई बघ ना. ए दादा. अरे आई बरोबर बोलतीये. दात घासून या जा. दादा पण तेच बोलतोय. चल 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 चल. हा कट्टी कट्टी. कट्टी कट्टी कसली, चला. विक्रांत, मला ना सुनैनाचा फोन आला होता. म्हणत होती क्या यार शादी के बाद तो तू गायब ही हो गई, हमसे मिलती नहीं, सब टाइम हबी को ही देती है, चल फिल्म देखने चलते हैं. खरंच यार, लग्नानंतर मी माझ्या मैत्रिणींबरोबर ऑफिस कोलिग्स बरोबर कुठे फिरायलाच गेले नाही ना. इकडेच आहे घरी बसून. विक्रांत, मला सुद्धा वाटतं ना की माझ्या मैत्रिणींबरोबर फिरायला जावं, हँगआउट करावं, कॉफी प्यावी, धमाल करावी. मी जाऊ? जा, मी कशाला नाही म्हणेन. नाही तसं नाही, पण मी बाहेर गेल्याने घरात काही प्रॉब्लेम होणार नाही ना. घरी खोटं बोललो तरच प्रॉब्लेम होतो आणि त्याचे परिणाम काय होतात ते तू पाहिलेसच. सो जे काही सांगशील ते खरं सांग. विक्रांत, आत्ता खाली तू हसत खेळत होतास, अचानक काय झालं तुला? जिथे जाशील तिथून वेळेत घरी परत ये. हं? आणि नेहमीची सूचना, तब्येतीला जरा जपून, म्हणजे आपली अवस्था विसरून मजा करू नकोस, एवढंच. नाही जायचंय मला. काळजीपूर्वक राहा आणि हवी तितकी मजा कर. नाही जायचंय मला. माझ्या नशिबातच नाहीये ना धमाल करणं, मजा करणं. माझ्या नशिबात सजा आहे, सजा. बोला. साहेब, धन्य झालो मी. बोल ना, काय झालं? थांब थांब थांब, हीच ती वेळ, हाच तो क्षण. मी प्लायवूडला सुद्धा ऍड करतो. एकत्र बोलूया, थांब जरा. बर. बोल संत्या. हा, हॅलो प्लायवूड. काय? अरे डॉक्टर साहेबांनी चक्क फोन उचललाय. अवेलेबल आहेत ते आज. बोल बोल, कॉन्फरन्स वर आहेत. अरे वा, वलभ्य लाभ, वलभ्य लाभ. हॅलो डॉक्टर. हा, कसा आहे? मी मस्त आहे. बोला मग, काय प्लॅन? कसला प्लॅन? तू चक्क फोन उचललायस म्हणजे आता तरी तू फ्री आहेस ना? करेक्ट. मग चला भेटूया आज. हे प्लाय, तुला जमेल ना? ए, मी डॉक्टर सारखा नाही आहे. म्हणजे माझी आहे एक मीटिंग, पण मी करीन ऍडजस्ट. म्हणजे रिकाम टेकडा काय तुम्ही एकटाच बोललो नाही का? हो. चल चल चल, मग कुठे भेटायचं बोल. डॉक्टर साहेब, तुमचं काय, आपण अवेलेबल आहात का? माझं काय, मी आहेच. भेटूया आपण. ये होईना बात. बाहेर निघाला हो दोघी? हो, ते सकाळपासून मोनिकाला सार्वजनिक गणपती बघायची खूप इच्छा होत होती, म्हणून म्हटलं जाऊन येऊया.